मॅच इज ऑन. सामना सुरू होतो. या दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या फार बाहेर, विकेट किपर बीट, बॉल मागे निघालाय. थर्ड मॅनचं क्षेत्र वेगवान आहे आणि बॉल हलवलू चाललाय. तो थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर वाईड +4 येतोय. हा नशिबाचा पंजा. इट्स अ लकी फायफर. या 5 धावा. विकेट साठी कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. 1001 रुपयाचं बालाजी इंटरप्राइजेसचे सर्वा तुळशीरामजी बोरसर यांच्या वतीनं नुकताच शुभागमन होते. श्रीकांतदादा धुमाल आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार विनंती या मंचावरती आपले सहर्ष स्वागत आहे. पहिल्या बॉलवर वाईड +4 अतिरिक्त 5 धावा आल्या. तदनंतर आला हा डॉट बॉल. टीमची टोटल सध्या स्थिर आहे. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळत आहेत 5 5 ऑन बोर्ड. यावलेला वेगवान फुल टॉस, बॅटची कडा घेत बॉल थोडा डायवर्ट होतोय. विकेट किपर बीट झाल्यानंतर जोपर्यंत शॉट बॅकवर्ड पॉइंटला बॅकअप येईल, एक सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण झालेली आणि या सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या स्कोर आपण बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या देवगाव 11 देवगावचा 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ होतोय. पहिल्या फेरीतील विजेत्या टीमचे कॅप्टन्स आपली उपस्थिती गरजेची आहे. पराग वॉरियर्स, बालोक, सागर 11, पारतले, जयगाव ते वडवले आणि त्याचबरोबर विके प्रतिष्ठान बरडपाडा आणि ऑनगोईंग मॅचमधील विनर अशा 5 चिठ्ठ्यांचा समावेश त्या ड्रॉमध्ये असेल. शॉर्ट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॉल अवेत, झेलची संधी आणि तिचा स्वीकार, सॉफ्ट डिसमिसल. प्रदीप माघारी परत आहेत. 6 ला पहिला धक्का. टीम देवगाव 11 देवगावला. फलंदाज बाद. माघारी परत आहेत. प्रवीण यांची सुरुवात कायशी खराब होती. प्रारंभ कायसा खराब होता, परंतु तदनंतर कमबॅक वापसीचे संकेत या गोलंदाजाने दिलेले आहेत. विकेटचं होतंय पतन. नवीन बॅटर निलेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. स्टील 3 टू गो. स्कोरबोर्डवर सध्या 6 धावा. बॉल तयार. प्रवीण शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. चांगला वेग, बरोबर पायावरती जाऊन बॉल आदललाय. वेगानं सध्या परास्त केले ते फलंदाज निलेशला. डॉट बॉलची त्या ठिकाणी झाली सांगता. बॉलची अतिरिक्त गती, चेंडूचा अधिकचा वेग मात्र फलंदाज निलेश यांना त्रस्त करून गेला. जबरदस्त कमबॅक होते प्रवीण भोईर अर्थातच पांड्याकडून. स्टील 2 टू गो. वाईड +4 न सुरुवात झाली होती, मात्र तदनंतर कंबर त्यानं कसली आहे. महेंद्र पवार सर नुकताच आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित होत्या. स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचंही मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. विकेट किपर बीट, बॉल मागे निघालाय. लॉंग स्टॉपला येतोय. हा लेग बायच्या स्वरूपात नॉन स्टॉप. लकी 4. आणखीन एक चौकार. वाईट बॉल, चौकार. तदनंतर या देखील बाईच्या 4 धावा. एक्स्ट्रा धावा येत आहेत. ही जमेची बाब. मात्र तदनंतर पुन्हा एकदा डॉट बॉल कमबॅक. डॉट बॉल झाली ती पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 10 धावा स्कोरबोर्डवर. एका विकेटच्या मोबदल्यात. इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ होतोय. पहिल्या फेरीतील विजेते संघ आपली उपस्थिती गरजेची आहे. माजी सभापती पंचायत समिती मुरबाड श्रीकांतदादा धुमाळ आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सोमनाथजी टोळे देखील उपस्थित झालेत. या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. ऑनलाईन व्ह्यूअर्स 10 क्रिक या वाहिनीच्या वतीनं सध्या आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. तर सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू.
पहिल्या षटकांती 10 धावा धावफलकावर बनलेलं आहे. षटक सध्या सुरू होते. दुसरं गोलंदाजीसाठी सागर राणे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू. आदर्श 11 धानिवली संघ घरची स्पर्धा आणि घरच्या स्पर्धेत खेळत असताना एक वेगळा दबाव असतो. मग तो संघ कुठलाही असो. भरपूर साऱ्या संख्येने या टीमचे पाठीराखे समर्थक, शुभचिंतक, हितचिंतक, फॅन फॉलोअर्स उपस्थित झालेले आहेत. चला वेळ जास्त घेतात सागर. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलंय. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. षटक सुरू होते. दुसरं बॉलर तयार सागर. ऑन साइडला टर्न केला. बॉल काउफेसला गॅप मध्ये चाललाय. एक टप्पा घेत बॉल न गाठली. ती सीमारेषा सचिनच्या बॅटमधून येतोय. चौकार. 4 धावा. ग्रामपंचायत सदस्य मोहनजी राणे नुकताच उपस्थित होत्यात. विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. भूपेश पवार सर देखील आपले स्वागत आहे. कमबॅक सध्या करत असताना गोलंदाज सागर. त्याच्या वतीने होते छोटेखानी वापसी. आणखीन एक चांगला बॉल बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न तो मात्र सचिन यांचा फसतोय. डॉट बॉल छोटेखानी वापसी होते. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला मात्र तदनंतर सागर यांच्या वतीने होते कमबॅक. बॅक टू बॅक 2 डॉट. धावा स्थिर 14. 14 ऑन बोर्ड. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. ऑफटॉपच्या बाहेर टाकलेला बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न तो मात्र सचिन यांचा फक्त फसलेला आहे. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल त्यांच्या विरोधात आलेला आहेत. कमालीची कामगिरी सागर यांच्या वतीने होती आहे. कंट्रोल विथ ॲक्युरेसी, नियंत्रणाबरोबर सातत्यता सध्या आपण बघत आहोत. स्टेप पाठवून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. आता थोडा खाली राहिला. विकेट किपरचं बॅकअप आलंय आणि पॅकअप करावं लागले ते सचिनला. फलंदाज बाद. 14ला दुसरा आदरा. देवगाव 11 देवगावला. 1 मोर विकेट डाऊन. उपस्थित झाले तर आपले सरचे स्वागत. विनंती असं नसतं वा. इनिंग ब्रेक मध्ये ड्रॉ होतोय. पहिल्या फेरीतील विजेते संघ प्रावी वॉरियर्स बालुक, सागर 11 पारताळे, जयगावदे वडवली, विखे प्रतिष्ठान बरडपाडा आणि ऑनगोईंग मॅच मधील विनर या 5 चिट्यांचा समावेश ड्रॉ मध्ये असेल. रिक्वेस्ट आहे बोथ टीम कॅप्टन्स बी गेटिंग रेडी फॉर ड्रॉ. 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. षटक तिसरं मल्हारी बोईर गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल बॅकफुटवर जात पूल करण्याचा प्रयत्न. हवं तसं मिडलिंग नव्हतं, हवं तसं टायमिंग नव्हतं. फिल्डर टीम मध्ये उपस्थित झाले. चांगला थ्रो दिला नौसराकर रेनला.
प्रवीण भोईरनं मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या जोरावर सध्या स्कोर 16. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 16 धावा सध्या धावफलकावर. लाईन पाहावी लागेल विथ द अँगल. जास्त बाहेर निघालाय बॉल तेच सांगतायत पंच. पवन ढोळे सर. वाईट बॉलचा सिग्नल मात्र येतोय. मिळेल ते अतिरिक्त धाव एक्स्ट्रा धाव कशा घेऊन परंतु प्राप्त परिस्थितीत धावा येतात ती जमेची बाब आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम देवगाव 11 देवगाव क्रिकेट संघाकरता. स्कोर बोर्डवर टोटल 17. कमी गतीने टाकलेला बॉल चांगला फिरवलाय. अक्रॉस द बॅट स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. वाईट नंतर उदय छोटेकरांनी कमबॅक केले. वापसी गोलंदाज मल्हारी भोईरनं. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज ज्याचा लेग ब्रेक नेहमीच रॅटे बॅटरसाठी ऑलवेज डेंजरस असतो. बॅटची कडा आणि फलंदाज बाद. सुयश मिळते मल्हारी भोईरला. माघारी परत आहेत निलेश. 17ला तिसरा धक्का. काम तमाम निलेशचं. फलंदाज बाद. बिहाइंड द विकेट आपण बघत आहोत गिरीश भोईरला ज्याचा जबरदस्त बॅकअप आलेला आहे. सॉफ्ट डिस्मिसल. निलेश माघारी परत त्यात. बॅटिंगसाठी नवीन बॅटर कुणाल दाखल होत आहेत. पहिल्या डावातील अजूनही 9 बॉल बाकी. सध्या 17 धावा स्कोर बोर्डवर. दफलक हवे त्या वेगानं गतिमान होत नाही हे सध्या चिंताजनक बाब टीम देवगावसाठी. अक्रॉस द बॅट ऑन साईडला टर्न केला बॉल काढला. स्क्वेअरलेग अंपायरच्या बाजूने डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअरलेगला. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या जोरावर सध्या टीमची टोटल धावफलकावरती सध्या सरकले पुढे 3 गडांच्या मोबदल्यात 18 धावा. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. स्टील 2 टू गो. तिसऱ्या षटकाचे बॉल बाकी आहेत अजूनही 2. कमी गतीने टाकलेला फुल टॉस. रनआउटचा चान्स. डायरेक्ट कुड बी डेंजरस आणि पंचांनी ते अपील स्वीकारले. काम तमाम. धावची धाबा 2. कुणाल देखील माघारी. आणखीन एक फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. सामन्यात आणखीन एक धक्का सध्या बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीम देवगावला. नवीन बॅटर साहिल बॅटिंगसाठी दाखल होत आहेत स्वप्नीलची सोबत देण्याकरता. पहिला बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे आलाय. विकेट किपरचं पुन्हा एकदा चांगलं बॅकअप. डॉट बॉलला झाले ती षटकाची सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. षटक संपली 3. 6.00 धाव्याच्या धावगतीनं माफक 18 धावा धावफलकावर. 4 विकेट पडलेले आहेत. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ पण करतोय. ऑफिशियली लास्ट कॉल आहे. पहिल्या फेरीतील सर्व विनिंग कॅप्टन करता प्राबी वारियर्स बालुक. त्याचबरोबर सागर 11 पारताळे, जयगावदे वडवली, विके प्रतिष्ठान बरडपाडा आणि ऑनगोईंग मॅच मधील विनर अशा 5 चिठ्ठ्यांचा समावेश ड्रॉ मध्ये असेल. 3 टीमला सेकंड राऊंड साठी बाय आणि 2 टीम मध्ये एक एक्स्ट्रा सामना आपण यानंतर कव्हर करतोय. आणि यापुढे होणारी प्रत्येक लढत ही ॲज पर रेग्युलर शेड्यूल 3 ओव्हरची असेल आणि त्यातल्या त्यात आजच्या अंतिम रजेंत आपण एका सेंटचा वापर 3 षटकांसाठी करतोय. सो ही देखील सूचना सर्व सहभागी टीम्सनं आणि खास करून विनिंग कॅप्टननं लक्षात घ्या. षटक संपली 3. माफक धावगती धावफलकावर. 6.00 धाव्याच्या धावगतीनं सध्याच्या घडीला 18 धावा स्कोर बोर्डवर. लास्ट ओव्हर. बाहुबली ऑफ धानेवली मंगेश भोईर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत फार एंड कडून. समोर स्वप्नील पोटेसारखा उजव्या हाताचा विस्फोटक विध्वंसक फलंदाज ज्याला आता गेअर शिफ्ट करून टॉप गेअर वरती बॅटिंग या मॅच मध्ये करावे लागेल. स्वप्नीलकडे सध्या स्ट्राईक आहे आणि चांगल्या स्ट्राईक रेटने त्याच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षित आहे टीम देवगावला. पहिला बॉल बॅटच्या आतली कडा घेत मागे निघाला. विकेट किपरला बीट करत लॉंग स्टॉपला आलाय. हा नॉन स्टॉप लकी 4 चौकार.
लक फॅक्टर ऑन होतोय. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते, फॉर्च्यून ऑलवेज फेवर द ब्रेव असं म्हटलं जातं आणि सध्या नशिबाचं ते सहकार्य लाभतं बॅटर स्वप्नीलला. फुलटॉस आणि फुलटॉस वर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. बरोबर मधली दांडी आता काढली आहे ती स्वप्नील पोटेची. फलंदाज बाद, बँग ऑन टार्गेट. मंगेश बोरच्या खात्यात पहिली विकेट आणि या सामन्यामध्ये लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीम देवगाव 11 देवगावला धक्का 5वा. फलंदाज बाद. बॉल बरोबर दोन्ही पायांमधून मिडल स्टिकला धडक मारतोय. 22 धावा स्कोरबोर्डवर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. सुरुवात पहिल्या डावाची पाहिली तर वाईट +4 धाब्यानं झाली होती. मात्र तदनंतर गोलंदाजांनी केलेली स्तुतिमय प्रशंसनीय कामगिरी. प्रवीण असतील, मल्हारी असतील, सागर असतील आणि या षटकात मंगेश देखील वापसीचे संकेत देत आहेत. कमी गतीने टाकलेला फुल टॉस. फाईन लेगला डीप मध्ये फिल्डर उपस्थित झाले. थोडी मिसफिल्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला. लेझी थ्रो आणि दुसरी धाव देखील आता तितक्याच यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. दोनही फलंदाजांच्या दरम्यान सध्याच्या घडीला चांगला तालमेल, चांगला संवाद, चांगलं कॉर्डिनेशन, चांगलं समन्वय. 2 धावा आणि 2 धाव्याच्या बढतीनं सध्या टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती सरकते पुढे 24. लॉस ऑफ 5 विकेट. पहिल्या डावाचं शेवटचं षटक मार्गस्थ. बॉल बाकी अजूनही 3. 30 फ्लाय प्लस टोटल जर बनली, 35 पेक्षा जास्त धावा जर बनल्या, फलक फ्लाय झालं तर जमेची बाब. हा फुल टॉस. अंपायर सिग्नल वेस्ट ऑफ पॉइंट बीमर. स्कोर लेगला फिल्डर उपस्थित. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न आता होताना दिसत नाही. नो +1. या अतिरिक्त 2 धावा आता आलेल्या आहेत. बीमर बॉल कॉल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर. धावा कसे का नव्हत, परंतु धावा येतात ती जमेची बाब. टीम देवगाव 11 देवगाव करता रिप्लेस सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न, तो मात्र फसला. वेस्ट ऑफ पॉइंट बीमर. या सिरीज नो +1. अतिरिक्त 2 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट. आता संधी बनली आहे ती साहिलला. पाहायचंय साहिल त्या संधीचं सोनं करेल का. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्रीट. बॉल होता यार मंगेश. यावलेला बॉल आतमध्ये आलाय. हलकीशी हरकत करत निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. कमबॅक होते मंगेशांच्या वतीनं. बीमर बॉल नंतर पुन्हा एकदा डॉट बॉलचे झाले सांगता होते वापसी. टीमची टोटल सध्या स्थिर आहे 26-26. स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे बॉल बाकी आहेत अजूनही 2. एका चौकार षटकार जर आला तर 30+ टोटल बनेल आणि दुसऱ्या डावात गोलंदाजांना लढण्यासाठी त्या ठिकाणी थोडं मोटिवेशन जरूर मिळेल. अर्ध्या विकेटवर शॉर्ट ऑफ लेंथ, वेग चांगला होता. बॉडी लेंथ बॉलिंग. अंपायर सिग्नल विथ हेल्प ऑफ लेग बायज मिळते एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 27-27. स्टील 1 टू गो. 27 धावा सध्या स्कोर बोर्डवर. बॉल तयार होत आहेत मंगेश. शेवटचा बॉल. बॅटची कडा आहे की नाही प्रश्न उपस्थित झाला आणि अखेर पंचांनी ते अपील स्वीकारलंय. एससीडीत फलंदाज बाद. डाव पहिला संपलाय. 27 धावा बनल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि यजमान आयोजक पर्यायाश आदर्श स्पोर्ट्स दानवलीला सेकंड इनिंग मध्ये 28 धावेचं टार्गेट. चला यानंतर विनिंग टीमच्या दरम्यान ड्रॉ पण कव्हर करतोय. पहिल्या 2 टीमच्या दरम्यान एक एक्स्ट्रा सामना जो यानंतर आपण लगेचच कव्हर करणार आहोत. या ड्रॉ पण ओपन करूयात आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते. एक्स्ट्रा मॅच यानंतर होणारा सामना सागर 11 पारतळे आणि त्यांच्या विरोधात प्रावी वॉरियर्स भालुक. एक्स्ट्रा सामना आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या ज्या मॅचेस आहेत त्यांचा देखील ड्रॉ पण ओपन करतोय आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते. ऑनगोईंग मॅच मधील विनर आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा
हा द्वितीय फेरीतील पहिला सामना आणि त्यानंतर भालुक विरुद्ध पारतालेतील विनर आणि त्यांच्या विरोधात दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याच्या दरम्यान टीम इन ऍक्शन असेल जय गावदे स्पोर्ट्स वडवली. येस इट इज ड्रॉ कव्हर झालेले आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण लगेच करतोय. कॅप्टन या सागर 11 पारताले आणि त्याचबरोबर प्राबी वॉरियर्स भालुक. 3 ओव्हरची मॅच एकाच एंडचा अर्थातच कॉमेंट्री बॉक्सचा एंडचा वापर आपण करतोय. ही सूचना सर्व टीम्सनं लक्षात घ्या. पहिला डाव संपला माफक 27 धावा बनलेल्या आहेत. 28चं टार्गेट. रनचेसला सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोऱ्यात बदलाव. ऐकूयात टेमगावचे उभरते समालोचक खैलाजी शेलोल यांचा आवाज. थँक्यू. चला पारतले संघाचे कर्णधार उपस्थित भालुक संघ. भालुक संघ आपला प्रतिनिधी या टॉस करिता. अनेक अनेक धन्यवाद दीपीर बिराडे सर. शेवटच्या रजनीतील महाअंतिम रजनीतील शेवटचा सामना सध्याच्या घडीला आपल्या समोर रंगतोय. मैदानाच्या आतमध्ये पर्यायांश 11 आदर्श स्पोर्ट्स क्लब धानिवली त्यांच्या विपक्ष देवगाव 11 देवगाव या दोन संघांच्या दरम्यान सध्याच्या कडेला मैदानात सामना रंगतो. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या गेल्या. 27 धावा 28 धावेचं आव्हान ठेवलंय ते आदर्श स्पोर्ट्स धानिवली संघापुढे. हे आव्हान कशा प्रकारे चेस केले जाईल येणारा काळ येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. पहिल्या षटकाला होते सुरुवात. खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये पुनश्च एकदा सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष मनापासून स्वागत. पहिलं षटक आणि पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर टीम देवगाव 11 देवगाव संघाच्या माध्यमातून रोहित. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने फटका काढला. तिथे क्षेत्ररक्षक नॉनस्ट्राईक एंडवर धोक्याची घंटा. विचार केला तर फ्री हिटची डायरेक्ट हिटची देखील संधी होती मात्र डायरेक्ट हिट आली नाही. आता फलंदाज मल्हारीला जीवनदान मिळतंय. पहिल्या चेंडूवर विचार केला तर कॉलिंग फार महत्वाची असते आणि त्याचाच अभाव दिसला. दोन्ही फलंदाज मंगेश आणि मल्हारी यांच्या दोघांच्या दरम्यान पहिला चेंडू डॉट अड्डाला जातो रोहितच्या माध्यमातून. 24 बॉल विजया कर 23 बॉल आता विजया करता 28 धावेची गरज. बॅटची कडा आणि येस टेकन वेल टेकन. फलंदाज होईल बाद. मंगेशच्या स्वरूपात बसतोय पहिला आदरा टीम पर्यायांश 11 आदर्श स्पोर्ट्स क्लब धानिवली संघाला. व्यासपीठावर आपण करूयात सन्मान. माजी सभापती सन्माननीय मुरबाड पंचायत समिती श्रीकांतजी धुमाल साहेबांचा आपण आदर्श चषकाच्या महाअंतिम रजनीमध्ये सत्कार समारंभ आपण करतोय. क्रिकेटवर नितांत या माणसाचं प्रेम नेहमी आपल्याला पाहायला मिळत असतं. त्याचप्रमाणे अनेक स्पर्धा यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेला यांच्या माध्यमातून सहकार्य असतं. असे आमचे श्रीकांत दादा यांचा शुभ सन्मान सोहळा मुख्य व्यासपीठावर सध्याच्या घडीला भाऊसाहेबांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय महेंद्र पवार सर ते देखील उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. त्यांचा देखील
आदरातिथ्य या स्पर्धेच्या वतीनं भाऊसाहेबांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. मायेची प्रेमाची दमदार उपदार शाल, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, त्याचप्रमाणे प्रेमाचा आपुलकीचं पुष्पगुच्छ देऊन महेंद्र पवार सरांचा, त्याचप्रमाणे भूपेश पवार सर हे देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. त्यांचं देखील आदरातिथ्य आपण मैदानात मुख्य व्यासपीठावर संपन्न करूयात. विनंती करतो की सरांना या. त्याचप्रमाणे सोमनाथजी टोळे साहेब हे देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील आदर्श चषकाच्या 34व्या पर्वामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर संपन्न करूया. सोमनाथजी टोळे साहेबांना विनंती करतो की त्याचा स्वीकार करावा. आदरणीय भाऊसाहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा आता सोमनाथजी टोळे साहेबांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न करतोय. याच दरम्यान भगवानजी बोहरे साहेब हे देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील आदर्श चषकाच्या 34व्या पर्वामध्ये महाअंतिम रजनीमध्ये सहर्ष मनापासून स्वागत. त्यांचा देखील यथोचित आदरातिथ्य आम्ही मुख्य व्यासपीठावर संपादित करतोय भाऊसाहेबांच्या शुभ हस्ते. आदरणीय समाजसेवक टेमगाव वसंतजी डोळे साहेब हे देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील आदर्श चषकाच्या 34व्या पर्वामधील शेवटच्या महाअंतिम रजनीमध्ये सहर्ष मनापासून स्वागत. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या आदर्श चषकाच्या वतीने आम्ही संपादित करतोय. याच दरम्यान शांताराम महादू बोईर साहेब हे देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील आदर्श चषक 2026 मनपूर्वक स्वागत. त्यांचं देखील यथोचित आदरातिथ्य आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मुख्य व्यासपीठावर आम्ही संपादित करतोय. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य धानिवली मोहनजी राणे साहेब हे देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान मुख्य मंचावर आम्ही संपादित करतोय. विनंती करतो की साहेबांना या. ग्रामपंचायत सदस्य मोहनजी राणे साहेब त्यांचं देखील व्यासपीठावर शुभ सन्मान सोहळा सध्याच्या घडीला संपादित होतोय भाऊसाहेबांच्या शुभ हस्ते. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. फलंदाज सध्याच्या घडीला सागर आणि त्याच्या सोबतीला साई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 17 बॉल विजय करता 26 धावेची गरज. परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स क्लब धानिवली 2 या धावसंख्येवर सध्याच्या घडीला 2 विकेट पडत असताना आपण पाहतोय धानिवली संघाच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर 28 धावा डिफेंड करायचे आहेत आणि त्याच अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी गोलंदाज रोहितची राहिली. दुसऱ्या षटकामध्ये देखील कुणाल गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर लेगबाच्या स्वरूपात एक सिंगल ऍड होतीये. मात्र त्याच्या खांद्यावर देखील आता महत्वाची जबाबदारी असेल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आता कुणाला देखील करावी लागेल. स्ट्राईक एंडवर आपण साई यांना पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सुंदर असं जेवण मिळतंय. मात्र आता सध्याच्या घडीला गावच्या संघासाठी खेळत असताना त्यांची कामगिरी कशा प्रकारची होती ते पाहायचे. फुलटॉस चेंडू होता समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. मिळते एक सिंगल क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षक
क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मिळते एक सिंगल सहित धावपळक पुढे सरकते अगदी संत गतीने. दुसऱ्या षटकामध्ये परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स क्लब धानिवलीचं ते फक्त 3 या धावसंख्येवर. पुनश्च एकदा खोलात टाकला होता. चांगला चेंडू गोलंदाज कुणालच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिळते एक सिंगल. विचार केला तर अगदी एकेरी दुहेरी धावेने समीकरण पुढे सरकवलं जात आहे. मोठे फटके येत नाहीत कारण मोठे फटके गोलंदाज खेळून देत नाहीयेत. विचार केला तर सातत्याने गोलंदाजी करत असताना जखडून ठेवलं जाते. गोलंदाजांना फुल टॉस चेंडू होता, फक्त दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नात फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. साहीच्या स्वरूपात बसतोय परी आयांश 11 दानिवली संघाला 4 या धावसंख्येवर. तिसरा आधार फलंदाज बाद. बालाजी एंटरप्राइजेस धानिवलीचे सर्व अर्थात तुळशीराम भोईर सर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 1000 रुपये. त्याचप्रमाणे षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 1111 रुपये. चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 1111 रुपये. सन्माननीय बालाजी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तुळशीराम भोईर यांच्या माध्यमातून तुळशीराम भोईर सरांच्या माध्यमातून त्यांचा देखील मनापासून आभार. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. चेंडू शिल्लक आहेत आता 13 विजय करता 23 धावेची गरज. 5 धावसंख्या. 5 या धावसंख्येवर तिसरा आधार बसतो टीम परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स क्लब धानिवलीला. ते विचार केला तर दुसऱ्या बाजूने कमालीची गोलंदाजी देवगाव 11 देवगाव संघाच्या माध्यमातून होतीये. विचार केला तर टार्गेट जरी छोटं असलं मात्र ते रोखण्याचं काम ते थांबवण्याचं काम दमखम ते आमच्या गोलंदाजीमध्ये. सध्याच्या घडीला ते देवगाव 11 देवगाव संघाचे गोलंदाज दाखवून देतात. पुन्हा एकदा खोलात टाकला होता. चांगला समोरच्या दिशेने केले होते आणि शेवटच्या चेंडूवर देखील मिळते एक सिंगल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या अखेरीस धावपळकावर धावा टीम परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स क्लब धानिवली 6-3 गड्याच्या मोबदल्यात. ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश ना करें ये तो गलत बात है. हारना तो एक दिन मौत से भी है जिंदगी को पर हम जिंदगी जीने लाए ये तो गलत बात है. 28 धावा तुम्ही डिफेंड करताय आणि पहिल्या 2 षटकामध्ये विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी दोनही गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फक्त 6 धावेंवर रोखले दोनही गोलंदाज रोहित आणि कुणाल. कमालीची गोलंदाजी दोनही गोलंदाजांच्या माध्यमातून या अगोदरच्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. 2 षटक शिल्लक आहेत. 12 बॉल. आता विजयाकरता 22 धावा बनवायचे टीम परी आयांश 11 आदर्श 11 धानिवली संघाला. मात्र आता ज्या प्रकारची कामगिरी या अगोदरच्या 2 षटकामध्ये राहिली आहे तशाच प्रकारची कामगिरी राहील का हा देखील प्रश्न उपस्थित आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत स्वप्नील पोटे सरांना आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलं जाते त्यांच्या माध्यमातून. कुणाल दाखल होत आहेत. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकला होता. ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे. दरम्यान एकदा तर वेगवान गतीने केली आहे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेत प्रयत्न देखील सक्सेसफुली होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी इच्छुक होते सागर मात्र स्ट्राईक एट वरून नकार येतोय. मिळत आहेत 2 धावा. 2 धावेसहित धावपळक पुढे सरकतं धानिवली संघाचं.
ते जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 11 बॉल आता विजयाकरता 20 धावांची गरज. 11 बॉल मध्ये आता 20 बनवल्या जातील की जशा प्रकारची गोलंदाजी या अगोदरच्या 2 षटकांमध्ये राहिली आहे तशाच प्रकारची गोलंदाजी आता इथून पुढे होईल का हा प्रश्न उपस्थित आहे. मात्र त्याचप्रमाणे विचार केला तर धानिवली संघ एक मातब्बर संघ, चांगला संघ म्हणून या संघाकडे नेहमी पाहिलं जातं. नॉन स्ट्राईक एंडला आपण सागरला पाहतोय, त्याच्या खांद्यावर आता महत्वाची जबाबदारी असेल. पडल आली त्याचा चांगला उपयोग स्टेप आउट करून फटका खेळलेत. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिळते फक्त 1 सिंगल. एका धावेवर समाधान मानले. धावपळ पुढे सरकते धानिवली संघ ते 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 या धावसंख्येवर. दोन्ही संघांच्या दरम्यान अत्यंत महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक सामना आहे, कारण सामना आदर्श चषकाचा आहे. 10 बॉल 19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये टीम धानिवली संघासाठी. शपल क्रॉस झाले आणि खेचलाय, पाठवून दिला चेंडूला. फाईन लेग सीमा रेखा पार. सागरच्या बॅटबद्द आदर्श चषक षटकार. षटकामध्ये सामना करत असताना त्यांनी षटकार ठोकलाय. समीकरण आता 9 बॉल विजया करता 13 धावा. काय होईल ते देखील आता पाहायचंय. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांमध्ये धडधड, मनामध्ये धडधड, चिंताजनक वार्ता. फुल टॉस आणि फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र त्यांच्या मस्तकावर दस्तक देणारा बिग हिट, स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. षटकार. दोन षटकार आले, अजून एक षटकार आला तर संयोजन समितीच्या माध्यमातून 555 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचप्रमाणे बालाजी एंटरप्राइजेसचे सर्वा तुळशीराम भोईर सरांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. लेगबॉलच्या स्वरूपात सिंगल ऍड केली जाईल. धावपळक परी आयांश 11 धानिवली संघ जाऊन पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यात. 22 धावा धावपळकावर अंकित होत असताना आपण पाहतोय. काही चेंडू आता शिल्लक आहेत. 7 बॉल विजया करता 6 धावा. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स क्लब धानिवली संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर रोशन तयार होत आहेत. रोशनचा फुल टॉस, फक्त दिशा दिली आणि पाठवलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट, क्रॅकिंग हिट, सिक्सर. टॉस आले आणि तो देखील सीमारेषे पार धडत गिरीश यांच्या बॅटमध्ये विजय षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सहजरित्या सामना विजय संपादित केला टीम परी आयांश 11 आदर्श 11 धानिवली संघाने. मात्र प्रयत्न चांगले राहिले होते. विचार केला तर 28 धावा डिपेंड करत असताना प्रयत्न चांगले राहिले होते टीम देवगाव 11 देवगाव संघाचे. सामना संपलाय. विजय संपादित केला टीम परी आयांश 11 आदर्श 11 धानिवली संघाने. हार्ड अँड टफ लक टीम